नगरपालिका अंबड याची महत्त्वपूर्ण निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मतदान करा। वार्ड नंबर 6 और 7 में 2-2 पंजे, 8, 9, 10 और 11 में 2-2 तुतारी और सभी जगह पे अपने ऊपर जो नगराध्यक्षा की कैंडिडेट है वो है हमारी श्रद्धाताई चांगले, उनकी भी निशानी है तुतारी बजाने वाला आदमी। तर या सगळ्या लोकांना आपण या वॉर्डाच्या प्रभागाच्या माध्यमातून 6 ते 11 या प्रभागातल्या सगळ्या लोकांनी मतदारांनी मतदान करा अशी आपल्याला विनंती करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या नात्रेकर चौकामध्ये उपस्थित झालेलो आहोत। 8 मध्ये एक मशाल आपल्या वराळे रमेश वराळे, पण या ठिकाणी मी महाविकास आघाडीचं आता सांगितलं त्याच्यामध्ये वंचित बहुजन महासंघ किंवा वंचित बहुजन पार्टी बाळासाहेब आंबेडकरांची म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांची पार्टी यांच्याही वतीनं आपण उमेदवार उभे केलेले, त्यांचं नाव आहे राजू साळवे, वार्ड नंबर किंवा प्रभाग नंबर 10। समदबाईचे चिरंजीव साहेब यांच्या बरोबर ते आपले उमेदवार आहेत। तर मी मुद्दाम या वॉर्डाच्या हद्दीपर्यंत, पण बाकीचे तर सगळे उमेदवार आहेतच इथे, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला या प्रचार सभेसाठी आलेल्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत आपल्याला नम्र विनंती करतो, येणाऱ्या 2 तारखेला आपण या सर्व चिन्हांवर मतदान करून आपण मोठ्या मताधिक्याने या सर्व उमेदवारांना निवडून द्या अशी हात जोडून कळकळीची विनंती मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो। विचाराने आम्ही मतदान आपल्याला मागत आहोत, आपण मतदार आहात, आपण लोकशाहीमध्ये आपणच आधार आहात। लोकशाहीचे आधार म्हणजे आमचा सगळा समाज आहे, आमचा सगळा मतदार बांधव आहे, या शहराचे नागरिक आहेत, सुजाण नागरिक आहेत। आणि त्यामुळं ही नगरपालिका आता जसं खासदार कल्याण काळे साहेबांनी सांगितलं, या कार्यक्रमाला ते आवर्जून आले। आपल्याला यानंतर ज्यांचं प्रमुख भाषण आहे त्यांचंही मनोगत ऐकायचं, त्या म्हणजे आपल्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खानजी, यासाठी उपस्थित रवींद्र काळेजी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहे, भाऊसाहेब जगतापजी आहेत, आपल्या सगळ्यांचे आवडते सहकारी बबलू चौधरीजी आहेत, ॲडव्होकेट काळबांडेजी आहेत, आपले ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष आहेत आपल्या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। मंचावर उपस्थित सगळेच उमेदवार आहेत, शिवप्रसाद चांगलेजी, अफरोज पठाणजी, समद बागवानजी, विष्णू शेळके तालुका अध्यक्ष, कुमार रुपोते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धाताई चांगले, हनुमान दांडे काँग्रेस पक्षाचे सुद्धा या ठिकाणी असलेले अध्यक्ष आमचे डावरगावकर, जाकीरभाई, हे सगळे प्रमुख लोकांचे नाव घेतले, संदीप खरातजी जे अत्यंत एक लढवय्या आपला सहकारी आहे। मी सगळ्याच उमेदवारांचं नाव या भागाच्या दृष्टिकोनातून घेईल की आक्रम बागवान, नौशाद आणि सय्यद, नूरजा मुस्ताक हाशमी, जाकीरभाई, मकबूल शेख, मनीषा रमेश वराडे, रावसाहेब वाळवे, ललिताताई बुर्ले, ललिता जितेंद्र बुर्ले, संदीप खरात, मीनाताई राजेश साळवे, शेख साहेब समद, गंगूबाई राजाराम गुडे, शशिकांत म्हणजेच मुन्ना खरात आणि उपस्थित सर्व इतर अन्य उमेदवार शोभाताई जाधव, सनी राठोड, सुशील कुमार रुपवते, सुशीला लक्ष्मण चांगले, संजीवनी धांडे, सागर शिंदे, अर्जुन भोजने, आसमा परवीन, अफरोज पठाण, उपस्थित सगळे
या ठिकाणी काम करणारे सहकारी आणि माझ्या वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, मी या ठिकाणी पालिकेला आणि आपल्या शहराला आपल्याला विकसित केल्याशिवाय आपलं जीवन सुसह्य होणार नाही, आपली दररोजचं दैनंदिन जीवन सुकर होणार नाही. सुकर म्हणजे एक आरामदायी होणार नाही. आपल्याला माहिती आहे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत नगरपालिकेचा संबंध आहे. उठलं की खासदार साहेब पाणी आलं का नाही महत्वाचा प्रश्न. कचरा साफ नसेल केला तर आपण गल्लीत चालू शकत नाही, नाल्या साफ केल्या नसतील तर आपल्याला चालू शकत नाही, ही जी दिवाबत्ती नसली तर त्याच्यामध्येही प्रॉब्लेम निर्माण होतो. खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे कळत नाही. कारण मी आताच इकडून मोटरसायकलवरून आलो, मला समजत नाही की आपण एखाद्या ग्रामीण भागातून चाललो का अंबड शहरातून चाललो. मी इकडून मागच्या रस्त्याने आलो आताच धनगर गल्लीतून. हे सगळे प्रश्न नगरपालिकेशी संबंधित. जन्म झाला घरात कुणाचा, नोंद नगरपालिकेत. घरात मृत्यू झाला, नोंद नगरपालिकेत करावी लागते. जन्म ते मृत्यू आणि सकाळ ते संध्याकाळ सगळ्या गोष्टी नगरपालिकेशी संबंधित. आणि आज आपण जे अनुभवतो आहोत, मी जसं सांगितलं की हे सगळं नगरपालिकेशी संबंधित आहे. मग माझं असं म्हणणं आहे की ज्यांच्या ताब्यात आपण 10 वर्ष नगरपालिका दिली, नीट ऐका, 10 वर्ष आपण नगरपालिका दिली आणि ज्यांच्या ताब्यात 3 टर्म 15 वर्ष आता आमदारकी दिली आणि ते स्वतःही म्हणतात की गल्ली ते दिल्ली आमची सत्ता. मग हे सगळं असताना आज माझा अतिशय रोखठोक सवाल आहे, हे सगळं आहे ना, तर या शहरात पिण्याचं पाणी 15 दिवस 20 दिवस का मिळत नाही, या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे. 15-15, 20-20 दिवस जर पिण्याचं पाणी मिळत नसेल, ते पाणी साठवून ठेवावं लागत असेल आणि ते नंतर प्यावं लागत असेल, तर ह्याला कोण जबाबदार. हा महत्वाचा प्रश्न बटन दाबण्याच्या अगोदर विचारला पाहिजे. महत्वाचा, मी जसं म्हणालो की सगळी शहराची साफसफाईची जबाबदारी कुणाची, नगरपालिकेची. पण या शहरात महिनोगती साफसफाई होत नाही. मध्ये तर आपले नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणजे आता श्रद्धाताई, त्यांचे पती, आमचे सहकारी मित्र शिवप्रसाद, अफरोज, आमचा अर्जुन, या सगळ्यांनी आंदोलन केलं राष्ट्रवादीच्या वतीनं. काँग्रेसचे लोकही त्या ठिकाणी होते. काय आंदोलन केलं, शहरात कचऱ्याचे ढीग लागले आणि तो कचरा उचलला जात नाही, म्हणून कचरा उचलून नगरपालिकेत नेला आणि कचरा उचलून नगरपालिकेत नेऊन नगरपालिकेच्या प्रशासनाला सांगितलं की हे सगळं शहर कचऱ्याने भरलंय, जरा साफ करा. वतीनं करावं लागलं. आपले लोक झोपलेले नाही, जागे, तुमचे प्रश्नांची जाणीव ठेवतात, लढतात, तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात. असे सगळे लढवय्ये, जागरूक, चांगल्या छबीचे, बेदाग लोक, स्वच्छ चारित्र्याचे आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते तुमच्यासाठी लढतात. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की जर पाणी 15 दिवस 20 दिवस मिळत नसेल, कचरा उचलला जात नसेल, इथं आजही अर्ध अंबड, तुम्हाला जबाबदारीने सांगतो, अर्ध अंबड हे ग्रामीण भागावरून जामखेड फिडरवरून कनेक्ट केलेलं आहे. कोणत्या फिडरवरून, जामखेड शहर नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागावरून जर विजेचं कनेक्शन असेल तर सारखी वीज जाते येते, जाते येते. बिजली, पाणी, सडक सगळे प्रश्न. सडकचं मी आत्ताच सांगितलं. आता हा किती महत्वाचा चौक आहे, हा नाथरेकर चौक. इकडे सगळा आमचा धनगर मोहल्ला राहतो. कसा रस्ता, हाही रस्ता खराबच होता. आता नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून आपण काहीतरी थातूर मातूर करत आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्या विकास कामांमध्ये आज प्रॉब्लेम. भुयारी गटार योजना मी केलेली योजना,
या शहरात संपूर्ण पाणी हे शहर डास मुक्त शहर व्हावं, मच्छर मुक्त शहर होना चाहिए। या हेतूनं घरातलं सांडपाणी, आंघोळीचं पाणी, शौचालयाचं पाणी, सगळं पाणी आपण या भुयारी गटार योजनेत टाकून ते पाणी बाहेर घेऊन जायचं, त्याला प्रक्रिया करायची, त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतात, मलनिस्सारण केंद्र प्लांट म्हणतात त्याला, आणि त्या मलनिस्सारण प्रकल्पामधून स्वच्छ पाणी करून पुन्हा ते पाणी खऱ्या अर्थाने सांडपाणी म्हणून वापरायचं किंवा शेतीला वापरायचं। त्याच्यानंतर हे एसटीपीचं काम राहिलंय स्वच्छ करण्याचं, नगरपालिका आपली गेली, या सत्तेत त्यांनी का नाही एसटीपी पूर्ण केलं, का नाही प्रक्रियाचं काम पूर्ण केलं? मी मधल्या काळात उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे साहेब त्यावेळी सुद्धा मी मंत्री असताना 16 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते। साधे ते पैसे मंजूर केलेले खर्च सुद्धा या लोकांनी करू शकलेले नाहीत, ही शोकांतिका आहे, हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो। त्यामुळे भुयारी गटार योजना अर्धवट, कचरा उचलत नाही, पिण्याचं पाणी 15 दिवस मिळत नाही। इथं पिण्याचं पाणी आणलं कुणी? मी पालकमंत्री असताना जालना पाणी पुरवठा योजनेतून अंबडला पाणी दिलंय, आणि अंबडला पाणी, जालन्याला पाणी मी पालकमंत्री असताना आणलं। फाईल आहे म्हटलं तर सगळ्यांच्या घरामध्ये ती फाईल पाठवून देतो। 250 कोटीची योजना मंजूर केली, त्याच्यातून हे पाणी आणलं, इथं मोठ्या पद्धतीनं साठवण केली, आणि त्याच्यातून शहराला पाणी देण्याचं काम आपण करू शकतो। जे जे टाक्या मी त्या काळात बांधलेल्या आहेत, त्यानंतर 15 वर्षात 10 वर्ष नगरपालिकेत एक टाकी सुद्धा वाढली नाही, कुठेही पाईपलाईन वाढली नाही। मी त्यावेळी नगरपालिकेचा कारभार बघत असताना दर 2-3 दिवसांनी पाणी मिळत होतं, पण आता 15-20 दिवस मिळत नाही। हीच यांची सत्ता आहे का? गल्ली ते दिल्ली आमची सत्ता आहे, फार दुर्मिळ बोलता तुम्ही। मग यासाठीच तुमच्याजवळ सत्ता आहे का की तुम्ही का पाणी देत नाही, का रस्ते करत नाही, का कचरा उचलत नाही, का भुयारी गटार योजना पूर्ण करत नाही, का या शहरामध्ये कोणत्याही वार्डात गेलं तरी एकच लोक सांगतात, भैयासाहेब आम्ही प्लॉट खरेदी केले पण आमचं नामांतर होत नाही, नगरपालिकेच्या तुमच्या रजिस्टर मध्ये आमचं नाव चढत नाही। अरे भाई, गुंठेवारीचा कायदा आहे, हा गुंठेवारीच्या कायद्याने तुम्ही नामांतर करू शकता। एखादं जर जुनं आरक्षण असेल, त्या जुन्या आरक्षणावर जर आता काही 5-25 वर्षापासून लोक राहत आहेत, ते आरक्षण रद्द करून त्याला नियमित करण्याचा कायदा आहे, आम्ही बनवलेला आहे, का केलं जात नाही? आजही लोकांच्या वर लटकती तलवार आहे ही। मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, घनसावंगी नगरपालिका आमच्या ताब्यात आहे, राष्ट्रवादीच्या। तुम्ही जरा सगळ्या नातेवाईकांना विचारा, माझ्या मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांना, सगळ्यांना माझं सांगणं आहे की जाऊन बघा की तिथले सगळे अतिक्रमण नियमित केले गेले, सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण नियमित केले, त्यांना नमुना नंबर 43 दिला गेला, त्यांच्या नावाने ती प्रॉपर्टी केली, आणि त्यांना घरकुलाची योजना राबवून प्रत्येकाला घर दिलं। 1500 घर तिथं तयार झाले, ते मी हवेत बोलत नाही, जाऊन बघून या। तलावातून पाणी आणलं, पण अंबडला मात्र पाणी नाथसागरातून आणलं। नाथसागर या देशातलं सगळ्यात मोठं अर्धन डॅम, तिथून पाणी आणलं, कधीच आटणार नाही। ज्या ठिकाणी तुमच्या अंबड जालन्याची विहीर आहे ना, तुमची ती शेवटचं थेंब पाणी संपेपर्यंत कितीही आटलं धरण तरी सुद्धा आमच्या अंबडला पाणी कधीच कमी पडणार नाही, अशा ठिकाणावरून पाणी आम्ही आणलेलं आहे। गरज इथे इच्छाशक्तीची, दूरदृष्टीची, काम करण्याची, मनापासून तुमच्याबद्दलची पोटतिडीक असली पाहिजे, लोकांबद्दलचा कणव असला पाहिजे की बाबा मुझे काम करना चाहिए, लोगों के लिए, आवाम के लिए काम करना चाहिए, इच्छा होनी चाहिए। पानी कम नहीं है, मैं बोल रहा हूं जिम्मेदारी से, मैं एक पढ़ा लिखा आदमी हूं, इंजीनियरिंग किया हूं, जानता हूं सब क्या है और क्या नहीं है। देने की इच्छा नहीं है, अलग अलग कामों में हम व्यस्त है, मुफाद के कामों में, इसलिए आवाम की तरफ ध्यान नहीं है।
मला हे सांगायचंय, कुठल्याही परिस्थितीत इच्छा तिथं मार्ग असतो आणि काहीच नाही हो, पाणी प्रचंड आहे, रोज पाणी देऊ शकतो, पण काम करण्याची इच्छा नाही म्हणून पाणी मिळत नाही, एवढंच कारण आहे. मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे काही प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक आम्ही करूच. आम्ही तुम्हाला 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी देणार म्हणजे देणार. आपल्या राष्ट्रवादीला, काँग्रेसला, शिवसेनेला मतदान करून आपण निवडून द्या. ही राजेश भैयाची वचन आहे माझ्या अंबड शहराच्या लोकांना की तुम्हाला पाण्यासाठी तरसत बसण्याची गरज पडणार नाही. ज्यांच्या जवळ आहे त्यांनी हे करायला पाहिजे. हे करत नाही, नुसते म्हणतात की आमच्याजवळ सत्ता आहे. कशाची सत्ता आहे? त्याला वांझोटी सत्ता म्हणता येतो. वांझोटी म्हणजे जो फल नहीं दे सकती है वो सत्ता. अपने को अगर फल ही नहीं मिल रहा है वो सत्ता को क्या चाटने का है? अपने अगर लोग प्यासे हैं तो ऐसी सत्ता को क्या करना है जो सिर्फ अपने मफाद के लिए यूज करना. तर ह्या सगळ्या गोष्टी मला मुद्दाम आपल्याला सांगायच्या. एक प्रश्न खूप आहे आपल्याकडे, प्रश्न खूप आहेत, पण ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला निश्चित प्रकारे करायची. मी तुम्हाला जबाबदारीने सांगेल की आम्ही 2 गोष्टींसाठी मतदान मागतो, विकासासाठी आणि सर्व धर्म समभाव या देशात, या राज्यात आणि आपल्या शहरात राहण्यासाठी. विकासाचा मुद्दा म्हणजे काय? आज आम्ही का म्हणतो आम्हाला नैतिकता आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, हे पान जर तुम्ही प्रत्येकाच्या घरात आलं असेल तर जरूर प्रत्येक गोष्ट बघा. मी तुम्हाला एक सांगतो, या पानामध्ये असणारे, यांनी 25 सांगितले, 50 काम आहेत, मोठे काम 50. ह्यातलं एक जर काम नसेल झालेलं किंवा हे मी केलेलं नसेल किंवा कोणाला प्रश्न विचारायचा असेल की हे राजेश भाईंनी केलेलं नाही तर मला विचारावा. आणि आज जर खोटं निघालं तर तुम्ही, माझ्या अंबडची जनता जे सांगेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. सगळे काम आपण केले, मग काम आपण करतो. माझं म्हणणं, मी विकासासाठी मत मागतो तर हे काम केलंय आणि म्हणून मी मतदान द्या. आम्ही पुन्हा, हे माझ्याजवळ मागे आपण आमदार होतो, आपली नगरपालिका होती त्यावेळी केलेले काम आहे. पुन्हा नगरपालिका द्या, पुन्हा असे 4 पानं भरून देईन मी तुम्हाला. नगरपालिका आपल्याजवळ होती त्यावेळी हे काम केले. आता यांच्याजवळ नगरपालिका 10 वर्षात आहे. असे 10 लाईन येत्या, 10 पैकी वरची लाईन 4-5 कामं तरी दाखवा. एखादं काम 2 कामं तरी दाखवा. हे आम्ही आमच्या घराघरात पाठवलंय. तुम्ही सुद्धा काम केलंय ना, तर काम दाखवा, असं पत्रक छापा आणि तुमच्या सहीने हे पत्रक पाठवा. म्हणजे खरं कळेल की खरंच तुम्ही काम केलं का नाही केलं. ही आमची आव्हान, ओपन आव्हान तुम्हाला सगळ्यांना. हे लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये काम करून मतं मागितले पाहिजे. बोगस कामं करून, निकृष्ट दर्जाचे काहीतरी थातूर मातूर लोक कामं करून या ठिकाणी मतं मागता येणार नाही. दाखव. आणि त्यामुळे हे विकासासाठी मतं या कामांमुळे द्या. तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जसं बघितलं, एवढं मोठं आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे मत्स्योदरीचं. आज ते सगळं, दोन्ही कमानी असतील, लिफ्ट असेल, वडीलधाऱ्यांसाठी रस्ते असतील, गार्डन असेल, सगळं आपण केलं. त्याच्यानंतरचे जे काही विकासाच्या मोठ्या इमारती, इथल्या सगळ्या इमारती, तहसील घ्या, बीडीओ कार्यालय घ्या, इथलं तुमचं आता एसडीओ कार्यालय, डेप्टी कलेक्टरचं कार्यालय घ्या, इथं आता रजिस्ट्रीची ऑफिस, नगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला आपलं इमारत जी होती, मी भूमिपूजन केलंय. सगळ्या इमारतीचे भूमिपूजन माझे. आणि त्यामुळं या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर का, आज तुम्ही जर का नवीन गेस्ट हाऊस घ्या, 100 खाटांचा दवाखाना, इथल्या कुठल्याही गरीब माणसाला मी जबाबदारी सांगतो, कुठेही पैसे खर्च करायची गरज पडणार नाही. सगळ्या तपासणी, सगळ्या उपचार हे तुमचे इथं मोफत केले जातील. कितीही मोठं ऑपरेशन असेल तरी इथंच होईल. एवढा मोठा दवाखाना आपण या ठिकाणी आपल्याला बांधून दिला. कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक या शहरासाठी करून दिली. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आज कित्येक मुलं शिकतायत. हे पाचोड रोडला, सगळा पाचोड रोडला जो काही
आज विकास होतोय, प्लॉट विकसित होत आहेत. आपण पॉलिटेक्निक कॉलेज दिले, कौशल्य विकास केंद्र दिलं म्हणून या ठिकाणी होत आहे. 50 कोटींची गुंतवणूक, टेक्निकल स्कूल दिलेले. इथं मी जवळजवळ 7 ते 8 वसतिगृह दिले. मी नावानी सांगेल, 2 मागासवर्गीयांची मुला मुलींचे वसतिगृह घनसावंगीला आहे. या ठिकाणी सवर्ण आणि सगळ्या जाती जमातीच्या मुलींना इथं शिकायला संधी मिळावी. अतिशय सुंदर वसतिगृह खासदार साहेब तुम्हाला सांगतो, आपल्या तहसील कार्यालयाच्या मागच्या साईडला आहे. सगळं तयार झालेलं आहे. अजूनही मुलींना प्रवेश दिला जात नाही, पण मी उच्च शिक्षण मंत्री असताना मंजूर केलंय आणि त्या ठिकाणी पूर्ण तयार झालेलं आहे. 100 मुली तिथं राहू शकतात. पुढे जर आले तर भगवान बाबांच्या नावाने आम्ही इथं ऊस तोड कामगारांच्या नावाने मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह पाचोड रोडला केलंय. म्हणजे मागासवर्गीयांचे 2, सवर्णांचा 1, इथं सगळ्या जाती जमातींसाठी भगवान बाबांच्या नावाने गोरगरीब मुला मुलींसाठीचं वसतिगृह, आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजला मुला मुलींचं वसतिगृह, आपल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये आपल्या स्वतःचं मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह. किती वसतिगृह आहेत तुम्ही सांगा. हे शिक्षणाचं कार्य आहे आमचं. इथं काही लोक म्हणतात की शासनाच्या जमिनीवर तुम्ही काही शासनाच्या जमिनी बळकावल्या. हो, आम्ही 2 जमिनी घेतल्या. एक वसंतदादा पाटील असताना 1972 ला, ज्याच्यामध्ये आज मत्स्योदरी शिक्षण संस्थेचं कॉलेज उभा आहे. या जिल्ह्यातले जेवढ्या शाळा आहेत खासदार साहेब, त्या सगळ्या शाळेमधलं सगळ्यात मोठी शाळा कुणाची आहे तर ती मत्स्योदरी शिक्षण संस्थेची आपली शाळा आहे. ती जमीन आमच्या स्वतःचा काही विषय नाही. इथला गोरगरीब मुलगा तिथे शिकतो, मुलगी तिथे शिकते. जर ती शिक्षणाची व्यवस्था कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेबांनी केली नसती तर इथले मुलं कुठे शिकले असते. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इकडे इंग्लिश मीडियम साठी आपल्या सूतगिरणीच्या अलीकडं या सगळ्या शाळेमधून, कॉलेजमधून आज कित्येक इंजिनियर होत आहेत, डॉक्टर होत आहेत, डेप्टी कलेक्टर होत आहेत, तहसीलदार होत आहेत, शिक्षक होत आहेत, पोलीस होत आहेत. ही आपल्या शाळेला, कॉलेजला च्या माध्यमातून निघत आहे. इथं काही कुणी दारूचे दुकानं नाही टाकले. त्यामुळे या सगळ्या काय तुमच्या सांगायचा मुद्दा माझा हाच आहे की बाबांनो, ह्या सगळ्या गोष्टी जनहिताच्या, आवाम के विकास के लिए है. ये हम इतने मफाती और खुदगर्ज नहीं है. हमारा कोई काम खुदगर्जी का नहीं, कोई व्यक्तिगत राजेश भैया का नहीं है, कुछ भी नहीं है. इथं कारखाने सुद्धा आम्ही खासगी काढू शकलो असतो. सहकारी आहे, लोकांचे, जनतेचे उत्तम भाव देत आहेत, हजारो पारितोषिक मिळवत आहेत. आपल्या सगळ्या संस्था लोकांच्यासाठी काम करतात, कुठलं स्वतःसाठी नाही. राजेश भैयाचा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ जनतेसाठीच, स्वतःसाठी कधीच नाही. हे मी तुम्हाला या ठिकाणी जबाबदारीने सांगतो. आणि म्हणून मला सांगायचंय की आम्ही विकासासाठी मत मागतो. जे जे काही काम आपण या ठिकाणी केले असतील, शिक्षणाचे, आरोग्याचे, सगळ्या गोष्टी, नाट्य मंदिर आपण केलं, इथंही केलं, घनसावंगीत गेलो आपण, घनसावंगीत आहे. त्यामुळे सगळ्या पद्धतीचे विकासाचे काम आपण या ठिकाणी करत आलेलो आहेत आणि त्यासाठीच आपली या ठिकाणी मतदान. आणि तुम्हाला सांगतो, नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त, इंडिपेंडंट, इंग्लिश मध्ये त्याला इंडिपेंडंट इन्स्टिट्यूट म्हणतो आपण, मराठीमध्ये स्वायत्त संस्था म्हणतो. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपली, या नगरपालिकेला स्वतःचं उत्पन्न असतं. नगरपालिकेमध्ये या ठिकाणी 32-33 हजार लोक राहतात. त्या लोकसंख्येप्रमाणे निधी देणं, पैसे देणं शासनाला, कुठलंही सरकार असेल तरी त्यांना क्रमप्राप्त असतं, कंपल्सरी असतं, कायद्यानुसार द्यावंच लागतं. मी तुम्हाला अभ्यास करून सांगतो, मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम केलं. इथं या पक्षाची नगरपालिका म्हणून देणार नाही असं होत नसतं, करता येत नाही, कायद्यात बसत नाही. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, लोकांच्या भैकाव्यात येऊ नका. ते काय सांगतात, अरे तुमच्या जवळ जर सत्ता आहे तर दाखवा ना करून, काय काहीच करत नाही.
त्यामुळे बदल करणं हीच काळाची गरज, परिवर्तन आणणं हीच काळाची गरज, आणि ते तुम्ही केलं. त्यामुळे मी विकासाच्या मुद्द्यावर भरपूर वेळ बोललो. आता मी 2 मिनिटं 3 मिनिटं माझ्या धर्मनिरपेक्ष मुद्द्यावर बोलेल, कारण ती ह्या काळाची आजच्या वेळेची गरज. मित्रांनो, आज एक चांगला दिवस आहे. खासदार साहेबांनी सांगितलं संविधान दिवस. संविधान दिवसामध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, घटना दिली, आणि या घटनेच्या आधारावर आज तुम्ही आम्ही स्वतंत्रपणे बोलू शकतो, आपलं मत व्यक्त करू शकतो, आपण निवडणुकीला उभा राहू शकतो. कुणी बंधन घालू शकत नाही, कुणी कुणाला मतदान करायचं ते कुणीच सांगू शकत नाही, तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे. श्रीमंत आहेत म्हणून जास्त 10 मतं, गरीब आहे म्हणून 1 मत असं नाही, सगळ्यांना 1 मत. हे संविधानाचे सगळे महत्व. आज संविधानामध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, बंधुभावचा विचार सांगितलेला आहे, समतेचा विचार सांगितलेला आहे, न्यायाचा विचार सांगितलेला आहे. या सगळ्या विचाराची पायमल्ली करण्याचं काम सध्याचं हे सरकार आणि सध्याचे हे लोक या ठिकाणी करतात. सगळे विचार इथं जाणीवपूर्वक समतेचा विचार ठेवला जात नाही, बंधुभावाचा विचार ठेवला जात नाही, जातीपातीच्या धर्माच्या भिंती उभा करण्याचं काम केलं जातं. त्यामुळं आजच्या या संविधानाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपण या संविधानाचे मूळ तत्व जपले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे, या दृष्टिकोनातूनची सुद्धा शपथ आपण आपल्या मनाच्या माध्यमातून घेऊया. मित्रांनो, हमारे सभी अल्पसंख्यक भाइयों के लिए मैं कहूंगा कि भाई ये देश सभी लोगों का, सभी समाज का, सभी धर्म का, यही संविधान की बात है. और हम सभी धर्म, सभी जाति और सभी समाज सुधारकों ने एक ही हमारे को विचार दिया है कि हम सब लोग आपस में भाई भाई की तरह रहना चाहिए, समता का विचार से और मानवता के विचार से अपनी जिंदगी गुजारना चाहिए. लेकिन ये सियासी कुर्सी के कुछ लोग अपने को लड़ाने का काम करते, अपने आपस में बैर निर्माण करने का काम करते. उनके इन भूल थापाओं को या उनके उन बैर जो फहमियां निर्माण करते उसके ऊपर हमने कभी जाना नहीं. हमने एक ही सोचना चाहिए कि भाई ये बिल्कुल फिरका फरस्त लोग, और हमारे को हमारा इस्लाम भी यही कहते आया है कि सभी लोग हम एक ही माता पिता के संतान है. उसमें कोई जात पात के बारे में कभी कहा नहीं है. और ये लोग अगर हम इस मार्ग से हमारे को कुछ, हमारे बीच में कुछ दरार पैदा करना चाहते हैं, हमने उसके भूल थापा में आना नहीं चाहिए, उसके बहकावे में आना नहीं चाहिए. और ऐसे पार्टियों को हमने दूर रखना चाहिए, सेक्युलर पार्टी को हमने गले लगाना चाहिए, धर्मनिरपेक्ष लोगों को हमने स्वीकारना चाहिए. ये बहुत अहम मुद्दा है और इस मुद्दे के माध्यम से हमने काम करने की जरूरत है. अपने मफाद के लिए, अपने सियासी कुर्सी मिलाने के लिए कि उनके कुछ लोग, उनके कुछ आमदार क्या क्या बक रहे हैं पता है तुम्हारे. कुछ लोग तो ऐसे बोल रहे हैं, मजहब में जो हमारे इस्लाम में और हमारे धर्म में जो बातें होती है, जो उनके जो शरीयत में जो कहा गया है, ये शरीयत के बारे में भी और उसके खिलाफ में भी वो बात करें, कैसा चलेगा. आज हमारे सभी लोगों के लिए जो औकाफ का कायदा था, वो औकाफ का कायदा बदलने की बातें हो रही है. मैं दोनों बड़े मजमे में मैं गया था, जो छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद में हुआ, जालना में. अरे भाई, ये मजहबी बात है, ये धर्म की बात है. उनके लिए, इबादत के लिए और उनके खिदमत के लिए दी गई है जमीन. उसमें क्यों दखल अंदाजी कर रहे हैं? उसमें जानबूझकर दखल अंदाजी कर रहे हैं. कलेक्टर के पास ये सब सौंपा जा रहा है. ये मजहब में हस्तक्षेप है. अगर ये आपको पसंद है तो फिर ठीक है, लेकिन अगर ये पसंद नहीं है तो हमने फिरका फरस्त लोगों से दूर रह के धर्मनिरपेक्ष विचार के साथ जुड़ना चाहिए. ये बहुत अहम मुद्दा में बोला. 3 तलाक की बात है,
हमारे शरीयत में जो लिखा है उसके खिलाफ भी काम कर रही है गवर्नमेंट, हमने उसका विरोध करना चाहिए। कितने हमारे को मुश्किलातें सहना पड़ रही है। मैं बाजी हमारी बड़ी बहन फौजिया जी यहां पर आई है, मैं कहना चाहता हूं कि लोग जन्म दाखिले के लिए तड़प रहे, जन्म दाखिला तहसील में मिल नहीं रहा है अल्पसंख्यक भाइयों के लिए। वो जो मुंबई का है ना तोतरा, उसने कुछ तो भी गड़बड़ी कर दिया, उसके वजह से पूरे महाराष्ट्र में हमारे लोगों को मिल नहीं रहा। तो मैं ये कहना चाहता हूं भाइयों, ये सब तुम देख रहे हैं तो फिर भी तुम कमल का बटन दबाएंगे क्या? तुमने ये करना नहीं है, अपने को अल्लाह को मुंह बताना है। इसलिए अल्लाह का वास्ता देके मैं बोल रहा हूं कि आप लोगों ने, सब लोगों ने धर्मनिरपेक्ष विचार के पार्टी के साथ जुड़ना है, धर्मनिरपेक्ष विचार के इस पार्टी के साथ जुड़ना चाहिए। इसलिए 2 मुद्दों पे मैं वोट मांग रहा हूं, विकास का मुद्दा, धर्मनिरपेक्षता, ये बहुत जरूरी। कई विचारवंतों ने बहुत अच्छी तरह से कहा है कि भाई जिस देश में धर्मों को के मुद्दों को शांत किया जाता है वह देश महान होता है, और जिस देश में धर्म के मुद्दों को जानबूझकर उछाला जाता है तो ऐसा समझना कि देश गलत लोग चला रहे हैं। तो इस गलत लोग चलाने वालों को, बाजू को हटाने का काम सिर्फ बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के मतदान के माध्यम से हो सकता है। तो ये काम हमारे को 2 तारीख को अंजाम उसको देना है, उसमें कोई गलती नहीं करना है। हमारे जमीन को बेचना नहीं है, हमारे ईमान को कुछ चंद पैसों के लिए, सिक्कों के लिए बेचना नहीं है। इसलिए मैंने कहा है, भावना की माध्यम से कहा है कि हमारे को अल्लाह को मुंह बताना है, इन अपने को ईमान नहीं बेचना। तो इस माध्यम से हमारे को काम करते आना। सभी उम्मीदवार बहुत अच्छे, मैंने कहा कि हमारी बहन जो खड़ी है, उनके जो हमारे मित्र है शिव प्रसाद जी, अच्छा काम करने वाले, काम करेंगे। अफरोज बहुत अच्छा काम करते हैं। सभी लोग जो भी यहाँ पर उपस्थित है, संदीप दादा खरात, एक उनके वालिद साहब से हमारे बहुत अच्छे तालुकात थे, सगळे आपले जवळचे लोक काम करणारे। समज बागवान आमचा पहिला सहकारी, त्यांचा मुलगा होता। वंचित आघाडीचे आमचा राजू साळवे लढवय्या माणूस आहे। इथं जैन समाजाला 2 तिकीट दिले, सगळ्या जाती जमातींना तिकीट दिले, एक जात समाज सोडलेली नाही, सगळ्यांना घेऊन चालणारा आपला पक्ष। हनुमान धांडे असेल, तिकडं जाकीर असेल, आमचे बागवान बिरादरीचं 2 तिकीट आहे, तिकडं समद असेल, पलीकडे अक्रम असेल, कुमार होते, मुन्ना खरात आहे, अजून एक 3 मागा बौद्ध समाज मागासवर्गीय मध्ये 3 तिकीट दिले। ओपन मध्ये आम्ही मुन्ना खरातला तिकीट दिले। धनगर समाज अर्जुन भोजनीला दिले, व्यापारी समाज इथं मारवाडी समाज सोमानीला दिले, गवळी समाजाला या ठिकाणी तिकीट दिले, बंजारा समाजाला सनीला दिले। सगळ्या समाजाला आम्ही घेऊन चालतो, म्हणून आम्ही म्हणतो धर्मनिरपेक्ष, सर्व धर्म समभाव, जात पातीच्या पेक्षा मानवतेचा धर्म श्रेष्ठ आहे, त्या दृष्टीने आम्ही काम करतो। आणि राहिली का, मी तुम्हाला सांगतो, इथं ओरिजिनल बीजेपीच राहिली नाही। इथं 23 पैकी 22 लोक आमच्यातूनच आयात केलेले, राष्ट्रवादीतून तिकडे आयात केलेले लोक आहेत 22 लोक। आणि त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की आयात केलेले लोक चालणार नाही। आपल्याला जोरदार पद्धतीनं आपल्या सगळे आयात आहेत। नगराध्यक्षाचा त्यांचा उमेदवार आयात केला काँग्रेसमधून। मी इथं 2 नगराध्यक्ष दिले होते, दोन्ही सुरेश गोडे असतील, काका कटरे असतील, सगळ्यांना आयात केले। आणि त्यामुळे आयात उमेदवार आहेत, ओरिजिनल त्यांचं काहीच नाही। आणि म्हणून माझं एकच सांगणं आहे की आपले सगळे लढवय्ये लोक आहेत, आमचा स्वार्थ नाहीये, शहराचा विकास करू, तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू। हो, आणि आमचा स्वतःच व्यक्तिगत काहीच नसतं, इथं घराणेशाही चाललेली। आणि त्यामुळे मी अधिक बोलणार नाही। मला तुमच्या स्वप्नातलं शहर करायचं,
आणि आताच खासदार साहेबांनी सांगितलं, ते खासदार असल्यामुळे त्यांना अधिक जास्त माहिती आहे की आता 2029ला विधानसभेचं पुनर्रचना होणार म्हणजे होणार, आणि त्या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही परिस्थितीत 2-3 वर्षानंतर होणारी जी विधानसभा आहे त्याला पुन्हा एकदा अंबडचा आमदार मिळणार. विधानसभा तुम्हाला बदनापूरचा असं म्हणण्याची गरज नाही, आता अंबड आणि घनसावंगीचा एकत्र आमदार राहणार, हा तुम्हाला विकासाने सांगतो. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ आपल्या या ठिकाणी उपस्थित खासदार साहेब, खासदार ताई आमच्या फौजिया मॅडम आज मुद्दाम आपल्यासाठी आल्यात, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. की आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये आपण साथ द्यावी. मी आपले खासदार साहेबांना सांगेल, काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, आमचे सगळे आम्ही एकत्र मिळून काम करतो, काही वेगळे पण नाही. या सगळ्यांमध्ये आम्ही सगळ्यांचा सन्मान करू, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू. आणि तुमच्या स्वप्नातलं शहर, विकसित शहर, सुंदर शहर, स्वच्छ शहर करण्याचं काम येणाऱ्या काळात करू. आमचा कुणाचाही व्यक्तिगत स्वार्थ नसणार, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो.